निदर्शनाला आले. कारण तरुण पिढी आहे, तरुण मत एकरूप झाली पाहिजे. या सद्भावनेनं आमच्या पितृदेवतेनं आमचं राज्यारोहण केलं. मालदार चोपदार माता मंत्री महोदय या साऱ्यांच्या उपस्थितीत भरलेला न्यायाचा न्यायदरबार आणि त्या क्षणाला आमचं राज्यारोहण करण्यात आलं. ब्राह्मण शूद्र क्षत्रिय आणि वैश्य चार वर्णानं नटलेली माझी प्रजा या माझ्या प्रजांच्या जीवनात एक ध्वनी संकेत ऐकू येऊ लागला. धन्य तो राजकर्ता शूरमणी होय. कानाचे तुषार शास्त्र कानाचे शब्द ऐकले आणि भगवंता मनाचं कसं आमच्या समाधानही राहते. पण आजच्या या राज्याच्या सरहद्दीवर आम्ही का आलो तर आम्हाला दूत करवी कळलेली वार्ता राज्यातील मनुष्य नाहीसे होत आहे. अरण्याच्या ठिकाणी 10-10.5 किलोमीटर झाला असेल तर तो पुनश्च माघारी येऊ शकत नाहीये. निदान घडतं ते काय घडतंय याची चौकशी स्वतः करावी म्हणून राज्याच्या सरहद्दीवर आमचं येणं झालंय. झटेन तो या राज्यासाठी झटेन, मरेन तू या मायभूमीसाठी मारणार आहे, देशासाठी माझ्या जगणार आहे, देशासाठी मारणार आहे. आठवतोय तो मागील इतिहास. कारण या राज्याच्या सरहद्दीसाठी राज्याच्या राष्ट्रसेवेसाठी आमचे पूर्वज झटले गेले. परकीय शत्रूचा धडका आक्रमणासह जैकाच्या ठोकराला दूर सुधारला संकल्प झाले. त्या क्षणाला वैराचा वर्षा भारत सेवेळी, वैराचा सैन्याचा वर्षा भारत सेवेळी स्वतःच्या पोटच्या पोरांचा विचार न करता रक्ताचे पाठ वाहिले. पण अखेरच्या श्वासातही पारतंत्र्य शब्द कधी झाला नव्हता. तेच माझ्या राज्याचं स्वातंत्र्य मला अभाजरीत्या राखायचंय, अभाजरीत्या राखायचंय, अभाजरीत्या राखायचंय. देशासाठी वारीन काया, वाईन काया कानतरी हा जाईल बाया, कानतरी हा तुम्हाला सुखानं जगू देणार नाहीये. म्हणून राज्याच्या सरहद्दीवर स्वतः राजकर्त्यांना बहुदिशानं मार्ग लावलाय. कुणी
साहजिकच. अरण्यातून मार्गाने मार्गक्रमण करतोय, हा. पण राष्ट्रावर आमचा मार्ग रोखला गेला. कोण आपला आपण? परिचय अन्य दुसरा तिसरा कोणी नाही. हे मणिपूरचं राजवैभव आणि या मणिपूरचा राजकर्ता शूरमणी अशी आमच्या देहाला सावते. शूरमणी, आपला परिचय तांत्रिक विक्रांत. मांत्रिक विक्रांत. बरोबर. मला एक सांगा हो, काय ते? राज्यात तुम्ही प्रवेश करू इच्छिता, अरे नाही, कोण आहे तू? अरे नाही, काय कारण? हे मणिपूरच्या राज्याच्या पलीकडे असणारं शिवापूरचं राज्य, बरोबर आहे. त्या राज्यात आम्हाला जायचंय. शिवापूरच्या राज्यात प्रवेश करायचा आहे. बरोबर आहे. पण सांप्रतची परिस्थिती, पुढे येणारं भवितव्य, या द्वेरी संगमाचा क्षणभर जर का विचार केला असेल तर सांप्रत माझ्या राजवैभवाचा विचार मी करतोय. अजय, म्हणूनच पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हा कडाकाट पहारा पण मला क्षणी आम्ही देण्यासाठी नसतो झालो. राजे, मला एक गोष्ट कळू शकाल का? आज तुम्ही म्हणाला चौ बाजूला राष्ट्रवासीला वेळा दिलाय आणि कोर्ट पारा ठेविलाय. अहो, कारण काय? याच्या मुळाशी कारण काय असेल तर वैरी मातला गेलाय. कोण असा वैरी मातला गेलाय? सगळे करवी आज मनाला वाटेल बुद्धीला पटेलाच्या स्वैरगतीनं वावरण्यासाठी तत्पर होतोय. राज्यातील मनुष्य प्राणी यांचं चौर्य कर्म केलं जात आहे. अजय, लहान लहान मुलं स्वतःच्या आई वडिलांच्या प्रेमापासून वंचित करतोय. मला कोण असा आहे तो? आपल्या राज्याच्या ठिकाणी एक वैरी मात्रय होय. आणि तोच वैरी राज्यातून माणसांचं अपहरण करतोय. बरोबर आहे. लहान लहान मुलं पोरकी होतोय, स्त्रिया मैदानाच्या पतीला बसताय. आणि ही निंदनीय परिस्थिती माझ्या राज्यात घडली जाते. म्हणूनच आज जोपर्यंत वैराचा शोध लागत नाहीये, त्या वैराला जोपर्यंत मी बघत नाहीये, तोपर्यंत अपरिचित व्यक्ती राज्यात प्रवेश करू शकत नाही आणि राज्यातील व्यक्ती राज्याच्या सरहद्दी बाहेर जाऊ शकत नाहीये. धन्यवाद देतो मी आपल्याला. कारण राजकर्ता असावा तर आपल्याप्रमाणे कर्तव्य दक्ष असावा. राजवैभवाला तुच्छतेनं पाहिलं, स्वतःच्या राजगादीचा त्याग केला आणि स्वतः जातीनेची राष्ट्रवासीवर तटस्थ उभे राहिला. साहजिकच. धन्यवाद देतोय राजा, धन्यवाद देतोय. पण आपण म्हणाला अपरिचित व्यक्तीला राज्यात प्रवेश नाही. राज्यातील कोणत्याही व्यक्तीला आपण बाहेर पाठविणार नाही. राजे, आम्ही आमचा परिचय आपल्याला करून दिलाय. ठरवून दिलं. मग आमचा मार्ग मोकळा करा. याच्यामुळे कारण तुम्हाला आतच प्रवेश करायचा आहे. माझं बोलणं काय आहे? अपरिचित व्यक्ती कुणी असू दे, त्यांना आत प्रवेश नाही आणि आतील व्यक्ती जी असेल त्यांना बाहेर प्रवेश नाही. राजे, हा प्रवेश बंद केला गेलाय. राजा, पण मला सांगा हो, काय? आपल्या वैराचा शोध किंवा बंदोबस्त लागेपर्यंत किती दिवस लागतील काही सांगता येत नाही. मग तोपर्यंत माझ्या कार्यात खंड नाही का पडणार? आपल्या कार्यात खंड बोलण्याचा अर्थ तरी काय म्हणावा? शिवापूरच्या राज्यात महत्वाचं काम आहे आणि त्याचं कार्य परिपूर्ण करण्यासाठी आम्हाला तिथपर्यंत जायचंय. तुमच्या कार्यापेक्षा एकाच्या हितापेक्षा सांप्रत मी विचार करतोय तो लाखांच्या हिताचा होय. या क्षणी तुमचं कार्य मला महत्वाचं नाहीये, माझ्या प्रजेचं सुख मला महत्वाचं आहे. त्या कर्माचं त्या ऐक्याचा मार्ग कधी मोकळा होणार नाहीये. अजय, वैराचा शोध घेताय आणि राज्यातून
माणसाचं अपहरण केलं जातं. बरोबर. कोळी कोळी हरभरा आईच्या कुशीत तो नाहीशी होतोय. कोण आहे तो? रजस्वला नारीचं अपहरण होतंय आणि त्यात वैर्याचा देहाचा चोराचा शोध घेतोय. ऐका, कोण स्वास्त्री स्त्रियांना वैधव्य प्राप्त करून देतोय? त्या चोर अन्य दुसरा तिसरा कुणी नसो. कोण आहे तो? आजचा मांत्रिक हो. काय? वाव, वैद्य! बस! स्वतःच्या यज्ञा ही त्याच्या आहुत्या देतोय, आहुत्या देतोय. अरे, स्वतःचे भूक भागवण्यासाठी अरे दुसऱ्या जीवाचे होय करणारा, निंदा कृत्य करणारा वैद्य तुझा सेवक आढळलेला आहे. हे राजकर्त्या फार बरं झालं. राजकर्ता राष्ट्रवादीवर मिळाला ते फार बरं झालं. आज तुझा बळी देईल म्हणजे राज्यातील प्रत्येकाचा बळी देणं हे स्वतंत्र झालं. त्याला मी साध्य करू देणार नाहीये. माझ्या वगैरे यातून कोण तुझे मुक्तता करताय हे मलाही पाहिजे. शूरबाणाम शौर्य वीरते शूरबाणाम उतर्वहंकार वंश पीडिताम धर्मी पापी तू दुष्ट दुराचारी अधर्मी पापी तू दुष्ट दुराचारी नीती धराधमाम चलचिल कर्मी नीती धराधमाम चलचिल कर्मी सत्याचा उजड तुला लागेल का? सत्याचा उजड तुला लागेल का? शूरबाणाम शौर्यौहम न करे ज्ञान न करे ज्ञान न करे पुराण हो वेदांते वचन न करे वेदांते वचन योग याग तप अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन शास्त्राचा समाधान करे शास्त्राचा समाधान करे नकरे ज्ञान नकरे पुराण हो वेदांते